नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 1 वर्षापासून ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होता, 461 पदांची RTO AMVची जाहिरात फायनली आलेली आहे आणि खूप काही मोठे बदल करण्यात आलेले आहे. यावेळेस 2020ची आपली जी पूर्वपरीक्षा होती ती ऑफलाईन मोडने घेण्यात आली होती, परंतु ह्या वर्षी जी आपली संयुक्त पूर्वपरीक्षा आहे गट क ची, ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, ऑनलाईन एक्झाम होणार आहे यावेळेस. आणि हे काही जे बदल झालेले आहेत आपण हे सगळे या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून सिलेबससुद्धा माहीत नाही, कुठले बुक्स रेफर केले पाहिजे. साधारणपणे आत्तापासून जर बघितलं तर 27 सप्टेंबरला आपली पूर्वपरीक्षा होणार आहे, 27 सप्टेंबर 2026. तर आत्तापासून साधारणपणे तुमच्याकडे प्रिपरेशनसाठी 3 महिने आहेत. या 3 महिन्यामध्ये काय तुमचा टाईम टेबल असला पाहिजे, तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. कारण प्रिलिम्स जी आहे किंवा पूर्वपरीक्षा जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती क्वालिफाईंग नेचरची आहे फक्त. कारण तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे ते मेन्सच्या मार्क्सवर होणार आहे. जी मुख्य परीक्षा आहे आपली, जी पूर्ण टेक्निकल एक्झाम आहे, तर त्याच्यावर तुमचं सिलेक्शन आहे. पूर्वपरीक्षा फक्त तुम्हाला मेन्सला क्वालिफाय होण्यासाठी लागणार आहे. तर आपल्याला काही पण करून पूर्वपरीक्षा क्वालिफाय व्हायची आहे. मग त्यासाठी काय स्ट्रॅटेजी तुम्ही यूज केली पाहिजे, पुढचे 3 महिने काय तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे, टाईम टेबल कसा असला पाहिजे, कुठल्या सब्जेक्टला किती टाईम डेडिकेट केला पाहिजे आणि कुठले बुक्स आणि कोर्सेस रेफर केले पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आज मी डिस्कस करणार आहे. तर सर्वांनी सर्वप्रथम जर आपला डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल RTO AMV साठी आपला एक डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल आहे @मिशन IAS मेकॅनिकल. तर हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी सर्वप्रथम जॉईन करून घ्या. कारण RTO AMV रिलेटेड सर्व काही अपडेट्स, फॉर्म फिलिंगबद्दल असेल, तुमच्या डॉक्युमेंट्सबद्दल असेल, एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल असेल आणि MCQ सेशन्सबद्दल असेल. ओके, आपण MCQचे पोलसुद्धा लवकरच तिथे चालू करणार आहोत. तर सर्वांनी हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मिशन RTO AMV बाय IAS पंकज सर. ओके, @मिशन IAS मेकॅनिकल. तुमच्या काही पण शंका असू द्या, RTO AMV मध्ये मिशन IAS इज वन स्टॉप सोल्युशन. ओके, आपल्याशिवाय मिशन IAS शिवाय RTO AMV मध्ये दुसरा कुठलाही पर्याय नाही महाराष्ट्रामध्ये. दी बेस्ट गायडन्स, बेस्ट कंटेंट, बेस्ट स्टडी मटेरियल आणि बेस्ट नोट्स आत्तापर्यंत आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. 500+ RTO AMV अधिकारी आपण आत्तापर्यंत घडवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ब्लाइंडली मिशन IAS वर ट्रस्ट करू शकता. तुमच्या काही छोट्यातली छोटी क्वेरी असू द्या RTO AMV रिलेटेड, तुमच्या प्रिपरेशनबद्दल किंवा कशाही रिलेटेड काही असू द्या, तर मिशन IASचा आपला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 8070607474, या नंबरला तुम्ही एकतर व्हॉट्सअप करा नाही तर डायरेक्टली कॉल केला तरी चालेल. ओके, आणि हा आपला टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या. सर्वात मोठं सरप्राईज दिलेलं आहे आपण काल संध्याकाळी विद्यार्थ्यांना. आपली जी RTO AMV पूर्वपरीक्षेची जी बॅच आहे 2026ची, ज्याची फीज 6,500 होती, अराउंड 6,700च्या आसपास फीज होती. तर ती फीज आपण कमी करून सर्व विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आपली जी 2.0 आरंभ बॅच जी आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, त्याची फीज फक्त आणि फक्त 1,699 रुपये केलेली आहे. ही फीज फक्त आज आणि उद्या व्हॅलिड असेल. ओके, तर मिशन IASचं ॲप्लिकेशन तुम्ही सर्वांनी डाउनलोड करा आणि त्या ॲप्लिकेशनवरने ह्या बॅचला एनरोल करा. तुम्हाला 1,699 मध्ये काय काय भेटणार आहे बघा. तुम्हाला कुठलेही बुक्स रेफर करायची गरज नाही, कुठेही जाण्याची गरज नाही, काहीच रेफर करायची गरज नाही. फक्त ही बॅच तुम्ही व्यवस्थितपणे कंप्लीट करा आणि MCQ प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त आपले MCQ सेशनसुद्धा होतील, परंतु गट क चे किंवा ग्रुप सीचे MPCचे जे प्रिव्हियस इयर पेपर आहे मागच्या 10-15 वर्षांचे, ते तुम्हाला व्यवस्थितपणे सॉल्व करावं लागेल. हे सगळे व्हिडिओ लेक्चर्स बघा, त्याच्यानंतर 1 बाय 1 ते क्वेश्चन पेपर सॉल्व करा. क्वेश्चन पेपर सॉल्विंगसाठी लोकसेवा पब्लिकेशनचं आप्पा हातनुरे सरांचं जे बुक आहे, ओके, गट क गट बचं जे कंबाईनचं जे बुक आहे, तर ते तुम्ही रेफर करा. बेस्ट बुक आहे, व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये तुमचं सगळं प्रिव्हियस इयर कव्हर होईल. तर फक्त 1,699 विद्यार्थी मित्रांनो, 1,699 मध्ये आज काय भेटतं तुम्हाला पण माहिती आहे. तुम्हाला या 1,699 मध्ये सर्व सब्जेक्ट्स जे आहेत, आता मी सिलेबस डिस्कस करणार आहे पूर्ण, तर सर्व सब्जेक्ट्सचे ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स, सगळे व्हिडिओ लेक्चर्सला तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहे. फॅकल्टीज आपल्याकडे सगळे कुशल सर आहेत, अजय सर आहेत, मी स्वतः आहे. बेस्ट फॅकल्टी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. कुशल सरांना स्वतः युनिक अकॅडमीला 15 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. सगळे टॉपिक्स आपण डिटेलमध्ये आणि व्यवस्थितपणे पूर्वपरीक्षेच्या हिशोबाने कव्हर केलेले आहेत. ऑनलाईन टेस्ट सिरीज याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तुम्ही डेस्कटॉपवर हा कोर्स बघू शकता किंवा लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर किंवा टॅबवर, जे पण तुमच्याकडे डिव्हाइस असेल त्यावर. ह्याच्यामध्ये लाईव्ह रिव्हिजन सेशन होणार आहे, लाईव्ह तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन होणार आहे आणि लाईव्ह MCQ सेशन होणार आहेत.
तर इतकं सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त 1699 मध्ये भेटते. तुम्हाला दुसरीकडे कुठेही 7 आणि 8 आणि 10 15,000 भरायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. ही बॅच फक्त एनरोल करा. ह्या बॅचची सुद्धा फीज आपली अराउंड 6,500-7,000 होती. पण विद्यार्थ्यांच्या डिमांडवर आपण ही फीज आता खूप खूप म्हणजे खूप कमी केलेली आहे. तर काही क्वेरी असेल बॅचबद्दल तर अकॅडमीचा नंबर दिलेला आहे. ओके. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं सिलेबस. सिलेबस अजून एक बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही. विद्यार्थी अजून 2020चा सिलेबस रेफर करताय. बघा 2020च्या सिलेबसमध्ये 20 मार्कासाठी तुमचा टेक्निकलचा एक टॉपिक होता, लेटेस्ट ट्रेंड्स इन मेकॅनिकल अँड ऑटोमोबाईल. तो टॉपिक आता नाही आहे. तुमची पूर्व परीक्षा ही पूर्णपणे नॉन टेक्निकल आहे. सिलेबस तुमचा आहे इतिहास, आधुनिक भारताचा, त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला व्यवस्थितपणे स्टडी करायचा आहे. ओके. आपल्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण व्यवस्थितपणे डिटेलमध्ये घेतलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राला प्राधान्य देऊन, महाराष्ट्राला प्रायोरिटी देऊन आपण तो इतिहासचे लेक्चर्स काय केले आहेत, शूट केलेले आहेत. त्यानंतर भूगोल. भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योग धंदे आणि इत्यादी. ओके. भूगोलामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा भूगोल थोडा महत्त्वाचा आहे. थोडा म्हणण्यापेक्षा भरपूर क्वेश्चन तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलावर दिसतील. अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमिक्स. ओके. भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प जो असतो दरवर्षी, जो अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला जो डिक्लेअर होतो, लेखा परीक्षण इत्यादी. ओके. तर इकॉनॉमिक्स सुद्धा आपण खूप डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. चालू घडामोडी आपल्याला मागच्या 1 वर्षाच्या चालू घडामोडी व्यवस्थितपणे करायच्या आहे. तर चालू घडामोडीचे जे लेक्चर्स आहे ते सुद्धा ह्या बॅचमध्ये लवकरच आपण ॲड करणार आहोत. ओके. त्यानंतर राज्यशास्त्र, पॉलिटी, सामान्य विज्ञानमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी. ओके. त्यानंतर अंक, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. आता हे सगळे जे टॉपिक्स आहे सिलेबसचे, हा सिलेबस तर मी टेलिग्रामला आपल्या चॅनलला शेअर करणारच आहे. पण कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न येतात हे सुद्धा वेटेज फिक्स असते विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, सब्जेक्ट वाईज जर वेटेज बघितलं तर इतिहासाचे 10 प्रश्न विचारले जातात, भूगोलचे 10, अर्थव्यवस्थेवर 15, चालू घडामोडीवर 15, राज्यशास्त्रावर 15, सामान्य विज्ञान 15, अंकगणित 10 आणि बुद्धिमत्ता चाचणी 10. असं हे सब्जेक्ट वाईज वेटेज आहे. आता तुमची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, येणारे 3 महिने जितक्या विद्यार्थ्यांसोबत माझा संवाद झालेला आहे, जे सिलेक्टेड विद्यार्थी आहेत, ज्यांनी प्रिलिम्स क्वालिफाय केली आहे, तर सर्व विद्यार्थ्यांचं एक म्हणणं आहे की तुमचा जो स्ट्रॉंग पार्ट आहे याच्यामध्ये, ज्या सब्जेक्ट्स तुम्हाला एकदम इझी जातात, कारण आता वेळ कमी आहे. 3 महिन्यामध्ये नाही, मुलांनी दीड महिन्यामध्ये प्रिलिम्स काढलेली आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने व्यवस्थितपणे अभ्यास केला तर, स्मार्ट स्टडी केला तर, तुम्हाला जो सब्जेक्ट इझी जातो यातला त्याच्यापासून सुरुवात करा. अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी 10 आणि 10 20 मार्काला विचारलं जातं. तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहात, तुम्हाला 20 पैकी कमीत कमी तिथं 15 ते 16 मार्क तुम्ही टार्गेट केले पाहिजे. गट कचं जे तुमचं बुद्धिमत्ता आणि अंकगणित जे असतं ते त्याची डिफिकल्टी लेवल इतकी काय जास्त नसते. तर 20 पैकी 15 ते 16 मार्क तुम्ही तिथं इझिली मिळवू शकता. त्यानंतर विज्ञानावर 15 प्रश्न आहेत, तिथं 9 ते 10 तुम्ही मिळवू शकता. लक्षात घ्या. कट ऑफ बद्दल पण मी सांगेल, एक्सपेक्टेड किती कट ऑफ लागू शकतो, कारण आपला स्वतंत्र कट ऑफ डिक्लेअर होतो RTO AMVIचा. त्यानंतर राज्यशास्त्र, पॉलिटी 15. ओके. तर इथं सुद्धा मुलं 9 ते 10 11 मार्कापर्यंत मिळवतात. लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही इथं जर 16 मार्क मिळवले आणि इथं 9 9 18 जरी मिळवले तुम्ही या 2 टॉपिक्समध्ये, 18 आणि 16 किती होतात बघा, काउंट करा. 18 आणि 16 होतात 34 मार्क. तर राहिलेल्या टॉपिक्सवर तुमची डिपेंडन्सी काय होऊन जाते, इतिहासात 5, भूगोलात 5, 10, 44. तुम्हाला काही विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी कुठून विचारतात, जनरली थोडंसं टफ पार्टमध्ये मानलं जातं अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक्स आणि चालू घडामोडी. तर त्याच्या चालू घडामोडीसाठी मंथली मॅगझिन तुम्ही रेफर करा, परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईडचं जे मंथली मॅगझिन येतं. डेली पेपर वाचत बसू नका. तर त्यातून बघा, इथं तुम्हाला 3-4 जरी मिळाले तरी कसा बसा तुमचा 45+ जर स्कोर आला तर मला असं वाटतं सेफ स्कोर मानला जाईल. 45+ म्हणजे तुम्ही इझिली पुढे मेन्सची तयारी बिंदास फ्री माइंडने तयारी करू शकता. लक्षात घ्या. ओके. तर तुमचं स्ट्रेंथ ओळखा. काही विद्यार्थ्यांना असं होऊ शकतं की अर्थव्यवस्था सोपं जातं, तर इथं तुम्ही टार्गेट करा 9 ते 10 मार्क. पण जे तुमचा स्ट्रॉंग पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याला अजून व्यवस्थितपणे स्ट्रॉंग करा की त्या सब्जेक्टवर किंवा त्या टॉपिकवर जर एखादा प्रश्न आला तर तो ॲक्युरेटली 100% तुमच्याकडनं काय झाला पाहिजे, अटेम्प्ट झालाच पाहिजे. लक्षात घ्या. करेक्ट अटेम्प्ट झाला पाहिजे.
त्यामुळं तुमचे स्ट्रेंथ ओळखा, सिलेक्टिव्ह स्टडी केला तरी चालेल प्रिलिम्ससाठी, कारण असंही प्रिलिम्सच्या मार्क्सवर तुमचं सिलेक्शन नाही आहे. फक्त मेन्सला क्वालिफाय होण्यासाठी प्रिलिम्सचे मार्क आहेत. तर काही पण करून आपल्याला प्रिलिम्स क्वालिफाय व्हायचे आहे. मग त्यासाठी तुम्ही सिलेक्टिव्ह स्टडी केला येणाऱ्या 3 महिन्यामध्ये व्यवस्थितपणे तरी चालेल. मेन आपला उद्देश आहे, मेन मोटिव्ह आहे की आपल्याला त्या स्कोरपर्यंत पोहोचायचं आहे. 45-46 पर्यंत आपल्याला जायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर हा आपला सिलेबस आणि हे सब्जेक्ट वाईज तुमचं वेटेज आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त बघा, अभ्यासाचं वेळापत्रक मी तुम्हाला मागच्या वेळेसच दिलं होतं. म्हणजे मागच्या वीकमध्येच एक व्हिडिओ बनवला होता की तुमचा स्टडीचा टाइम टेबल काय असला पाहिजे. ओके. ह्याच्यामध्ये थोडासा तुम्ही बदल करू शकता. ज्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षेचा अभ्यास नीट झालेला नाही आहे, ज्यांना अजून पण कॉन्फिडन्स वाटत नाही आहे, त्यांनी आता फुल टाईम प्रिलिमचा अभ्यास केला तरी चालेल. मी तुम्हाला 70-30चा पॅटर्न मागच्या वेळेस सांगितलं होतं की 70% टाईम तुम्ही प्रिलिम्सला डेडिकेट करा, 30% टाईम तुम्ही मेन्सला द्या. परंतु आता जाहिरात आल्यामुळे मी स्वतः पर्सनली तुम्हाला सांगेल की तुम्ही आत्ता पूर्ण 100% टाईम प्रिलिम्सला दिला तरी काही हरकत नाही, लक्षात घ्या. मेन्सला आपल्याला पुढे मी तुमची मेन्स माझ्यावर सोडून द्या. मी तुम्हाला बऱ्याच वेळ सांगतो की मेन्स माझ्यावर सोडून द्या. मेन्स तुम्हाला मी पुढे 3.5-4 महिन्यामध्ये तुमच्याकडनं करून घेईल व्यवस्थितपणे. तेव्हा 15-15, 16-16 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. आता 100% टाईम तुम्ही प्रिलिम्सला डेडिकेट करा. तर हा टाईम टेबल मी तुम्हाला बनवून दिला होता व्यवस्थितपणे. हा मी परत आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करेल. 6 वाजता तुमचा दिवस डेली चालू झाला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर 6 ते 7 मध्ये तयार व्हायचं, ब्रेकफास्ट वगैरे काय असेल ते एक्सरसाइज करून घ्यायची. 7 वाजता तुम्ही लायब्ररीमध्ये पाहिजे. 7:15 ते 10:15 या 3 तासांमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान किंवा अर्थशास्त्र यापैकी कुठला तरी एक चालू करा. त्यानंतर 15 मिनिटाचा ब्रेक. 1 तास डेली चालू घडामोडीचा अभ्यास झालाच पाहिजे. 2 तास तुमचा अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची प्रॅक्टिस झालीच पाहिजे काही पण करून. दुपारी 1 तास तुम्ही जेवणासाठी आणि थोडासा पॉवर नॅप घेण्यासाठी ब्रेक देऊ शकता. परत ह्या स्लॉटमध्ये आता हा स्लॉट तुम्ही बदलू शकता. 2:45 ते इथं 5:45 करू शकता तुम्ही. 3 तास पुन्हा हा अभ्यास करू शकता. आणि तुम्हाला मी बोललो होतो, जेव्हा पण तुम्हाला झोप येईल, दुपारच्या वेळेस जनरली झोप येते किंवा संध्याकाळच्या वेळेस जेवण झाल्यानंतर झोप येते, तर त्या झोपेच्या वेळेमध्ये प्रॅक्टिस करा मॅथमॅटिक्सची, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित सॉल्व करा. जे इंटरेस्टिंग टॉपिक्स आहे सायन्ससारखे, तर असं काही करा. अशा वेळेस थेॉरेटिकल जे आहेत, समजा इतिहास असेल किंवा मग जिथं बोर होऊ शकतं किंवा तुम्हाला जिथं झोप लागू शकते, असे टॉपिक्स फ्रेश माइंडने, फ्रेश मूडमध्ये करा. म्हणजे सकाळचा जो टायमिंग असतो किंवा दुपारच्या झोपेनंतर थोडंफार जेव्हा तुम्ही दुपारी झोपाल एक अर्धा-पाऊण तास, तर तेवढंच फ्रेश व्हाल. तर त्यानंतर जो टाईम असतो अराउंड 3, 4, 5 वाजेच्या दरम्यान, तर त्यावेळेस तुम्ही फ्रेश टॉपिक्स, जे थेरी टॉपिक्स आहेत, जेव्हा फ्रेश माइंड असेल ते तुम्ही स्टडी करा. जेव्हा झोप लागेल तेव्हा बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, सायन्स सारखे टॉपिक्स करा. ओके. आता इथं मी आपल्या प्रिव्हियस टाइम टेबलमध्ये तुम्हाला काय म्हटलं होतं की 5 ते 9:30 संध्याकाळी तुम्ही मेन्सचं करू शकता. परंतु ज्या विद्यार्थ्यांचा पूर्व परीक्षेचा अभ्यास नीट झालेला नाहीये, त्यांनी हा स्लॉट सुद्धा प्रिलिम्सला डेडिकेट केला तरी चालेल. इथं तुम्ही परत पुन्हा इतिहास, भूगोल, आता राज्यशास्त्र, विज्ञान आणि अर्थशास्त्र टोटल 5 आहेत ना, तर वरच्या स्लॉटमध्ये एक, दुपारच्या स्लॉटमध्ये एक आणि रात्रीच्या स्लॉटमध्ये एक, 3 यातले ॲट अ टाइम चालू शकता. चालू घडामोडी पण ॲट अ टाइम चालू आहेत. बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित सुद्धा दुपारी आणि रात्री चालू आहे. म्हणजे ओव्हरऑल एक व्यवस्थित तुमचा स्टडी होतो, लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित हे करा. बघा, हा पहिला स्लॉट तुम्हाला 3 तासाचा भेटला. ह्याच्यामध्ये आयदर ह्यातला कुठला तरी एक करा. समजा इतिहास घेतला, ठीक आहे, इतिहास केला सकाळी. त्यानंतर दुपारचा जो स्लॉट आहे 2:45 ते 4:45 3 तासांचा, याच्यामध्ये समजा तुम्ही घेतलं राज्यशास्त्र केलं, ठीक आहे. चला, इतिहास सकाळी कव्हर झाला, राज्यशास्त्र इथं कव्हर झाला. इथं दुपारी तुमचा 1 तास चालू घडामोडी डेली होतंय, त्यामुळे चालू घडामोडीला सेपरेट टाइम डेडिकेट करायची गरज नाही. 2 तास दुपारी अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी होतंय, तिथं तुमची ती प्रॅक्टिस झाली. आता संध्याकाळचा जो स्लॉट होता आपला मेन्सचा 4.5 ते 5 तासांचा, या 5 तासांमध्ये परत तुम्ही आता इतिहास झालंय, राज्यशास्त्र झालंय, समजा याच्यामध्ये अर्थशास्त्र आणि विज्ञान करू शकता तुम्ही 2.5 तास, लक्षात घ्या. किंवा मग एकच करा, पूर्णपणे अर्थशास्त्र केलं आणि रात्री झोपण्याच्या आधी एखादा तास परत अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर अशा पद्धतीने 14 ते 15 तास इथून पुढे तुम्हाला डेडिकेट करावेच लागतील, लक्षात घ्या. जर पोस्ट पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो, तर सगळ्या गोष्टी आता बाजूला ठेवा. आता सिरियस होण्याची वेळ आलेली आहे, लक्षात घ्या. ओके. तर तुम्ही आपले प्रिलिमचा जो कोर्स आहे तो 100% तुम्ही रेफर करू शकता. 1699 1699 फक्त फीज आपण करून टाकलेली आहे, ज्याच्यामध्ये हा जो आता सिलेबस आपण बघितला, हा पूर्ण सिलेबस कव्हर होतो. सकाळच्या सेशनमध्ये एक लेक्चर, दुपारच्या सेशनमध्ये एक लेक्चर आणि संध्याकाळच्या सेशनमध्ये डेली 3 लेक्चर जरी बघितले
आरामात तुमचा पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये प्रिलिमचा पूर्ण अभ्यास होतो. पुढचा 1 ते 1.5 महिना तुम्ही मग MCQची प्रॅक्टिस करू शकता, रिव्हिजन्स करू शकता. प्रिलिम्स काढणं काय रॉकेट सायन्स नाहीये. कुणालाही काही पॅनिक व्हायची गरज नाही, की आता जाहिरात आली, आता काय करू मी, कसं होईल? सगळं अवेलेबल आहे मार्केटमध्ये, सगळं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुम्हाला डेली फक्त 1 लेक्चर 3 लेक्चर्स करायचे आहेत. लेक्चरचं ड्युरेशन किती आहे? 1 तास, 1.5 तास, 2 तास. 6 ते 7 तास तुमच्या लेक्चर्समध्ये जातील. राहिलेले 10 तास तुम्ही मालक आहात. तुम्हाला जे वाटेल ते करू शकता. रिव्हिजन करू शकता, नोट्स प्रिपरेशन करू शकता. 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुमचा बेसिक सगळं फाउंडेशन क्लिअर होऊन जातं प्रिलिमचं. आणि राहिलेला जो वेळ आहे पुढचा 1 ते 1.5 महिना, त्याच्यामध्ये तुम्ही रिव्हिजन्स आणि MCQ सेशन्स किंवा MCQची प्रॅक्टिस करू शकता. ओके. तर ह्या बॅचचा सर्वांनी फायदा करून घ्या. आज आणि उद्या फक्त हा डिस्काउंट असणार आहे. ओके. तुम्हाला काही डाऊट्स असतील बॅच रिलेटेड, अकॅडमीचा नंबर दिलेला आहे 8070607474. याच्यावर सर्वांनी संपर्क करा. ओके. तर सिलेबसचं डिस्कशन आपण केलेलं आहे. काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, सब्जेक्ट वाईज वेटेज आपण बघितलं, सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. ओके. तुम्हाला फक्त आता एका ठिकाणी बसायचं आहे अभ्यास करण्यासाठी. आपले मेन्सचे बुकसुद्धा व्हॉल्यूम 1 मेकॅनिकल आणि व्हॉल्यूम 2 ऑटोमोबाईल मिशन IASच्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. आपलं मिशन IASचं ॲप्लिकेशन तिथं डाउनलोड करा. ॲप्लिकेशनवरनं हे बुक जर तुम्ही घेतले तर तुम्हाला घरपोच हार्ड कॉपीज भेटणार आहेत. ओके. आणि या बुकसोबत मेन्सची टेस्ट सिरीजसुद्धा भेटणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा प्रिलिम्सचा खूप जबरदस्त अभ्यास झालेला आहे, गेले 4, 5, 6 वर्षांपासून MPSC गट ब, गट क राज्यसेवेची परीक्षा देत आहे आणि प्रिलिम्स क्वालिफाय झालेले आहेत, ज्यांना 45+ 50+ मार्क्स आहे, तर त्यांनी आत्तापासून मेन्सची तयारी थोडी आता येणार 1-1.5 महिना तरी तुम्ही आरामात करू शकता. मेन्सला तुम्ही 40-50% टाईम देऊ शकता. कालच बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज होते, की सर प्रिलिम्समध्ये खूप चांगला स्कोर येतोय, तर मेन्सचा आम्ही करू शकतो का? 100% करू शकता, काही अडचण नाही आहे. कारण प्रिलिम्स नंतर तुम्हाला तितका फायदा राहील, की तेवढा सिलेबस तुमचा कव्हर झालेला राहील मेन्सचा, तर पुढे तुम्हाला रिव्हिजन्सला चांगला स्कोप आहे. ओके. तर आता डिले करू नका विद्यार्थी मित्रांनो. प्रिलिम्सची जी बॅच आहे ती आपली लवकरात लवकर सर्वांनी 1699ची जॉईन करून घ्या. परत अशी संधी तुम्हाला आयुष्यात कधीच भेटणार नाही. पुढे पस्तावा करून काही फायदा होणार नाही, लक्षात घ्या. नंतर रिग्रेट करून काय फायदा होणार नाही. एकदा वेळ निघून गेली तिथं संपला विषय. तर सगळं तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, की प्रिलिम्स सिलेबस काय आणि कशा पद्धतीने तुमचा टाइम टेबल काय असलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे. ओके. तर 3 महिने आहेत तुमच्याकडे. या 3 महिन्यामध्ये व्यवस्थितपणे प्रिपेअर करा. ओके. जाताना पुन्हा एकदा शेवटचं सांगतो, आपला जो टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो, @मिशन IAS मेकॅनिकल, तो सर्वांनी हा व्हिडिओ संपल्यानंतर हा चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इथे थांबतो विद्यार्थी मित्रांनो. आजच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म फिलिंगबद्दल, डॉक्युमेंट्सबद्दल डिस्कस करूयात आणि एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ मी तुमच्या एलिजिबिलिटीबद्दल, कारण अजूनही गॅरेज एक्सपिरियन्स असेल, लायसन्स असेल, त्याबद्दल मुलांना डाऊट आहे, तर त्याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयात. धन्यवाद.